नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण क्लास 12चा पार्ट सेकंडचा चॅप्टर बघतोय, डिफरन्शिएशन. या चॅप्टरमध्ये आपण लेक्चर नंबर 1 इंट्रोडक्शन बघणार आहोत, डेरिव्हेटिव्हज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. ओके, काय काय डिस्कस करायचं ते एकदा आपण चेक करून घेऊ. क्लास 12चा आपण डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट करतोय. चॅप्टर नंबर 1 डिफरन्शिएशन सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपला. ह्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह बघणार आहोत. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. थर्ड पॉइंट आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. फोर्थ पॉइंट आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. फिफ्थ पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आणि लास्ट वन हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. 1 2 3 4 5 6 असे टोटल आपल्याला 6 पॉइंट्स बघायचे. पण ह्या 6 पॉइंटमध्ये 6 पॉइंट सगळ्यात महत्त्वाचे आहे. फर्स्ट वन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. सेकंड वन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. थर्ड वन आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. फोर्थ वन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आणि फिफ्थ वन आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. हे जे टोटल 5 टॉपिक आहे, ह्या प्रत्येक टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन्स बघायला भेटणार आहे. आणि हे जे 5 टॉपिक आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. लास्ट वन आहे त्याच्यावर 1 किंवा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहे. पण हे सगळे जे टॉपिक आपण बघितले आधीचे ते सगळ्यात महत्त्वाचे. तर पहिला पॉईंट आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन बघण्याआधी आपण क्लास 11 मध्ये ऑलरेडी डिफरन्शिएशन चॅप्टर बघितलेले आहे. त्या डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आपण बेसिक पॉईंट्स कव्हर केलेले. त्या बेसिक पॉईंट्सशी रिलेटेड आपल्याला पुढे एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करायचे आहे. आता आपण जे क्लास 11 मध्ये शिकलोय ते रिकॉल करूया. द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट पर्टिक्युलर पॉईंट. एका पर्टिक्युलर पॉईंटला जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे एफ डॅश ऑफ ए विच इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. म्हणजे एखादं फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स आणि त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ॲट पर्टिक्युलर पॉईंट ए. तर आपण हा फॉर्म्युला यूज करू त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. Second remark आहे the derivative can also be defined for f of x at any point x on the open interval as f dash of x which is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. हा जो फर्स्ट वन डेरिव्हेटिव्ह झाला ॲट पर्टिक्युलर पॉईंट झाला. एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय. पण प्रत्येक वेळेस पर्टिक्युलर पॉईंटला डेरिव्हेटिव्ह पॉईंट जसा येईल तसं आपल्याला प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि हा जो आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतोय विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. म्हणजे याच्यानुसार आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टँडर्ड फंक्शनसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला भेटणार आहे. आणि त्या फॉर्म्युलानुसार आपण जर पॉईंट टाकला तर इझिली आपल्याला पर्टिक्युलर पॉईंटसाठी डेरिव्हेटिव्ह भेटून जाईल. ओके, फॉर अ डिफरन्शिएबल फंक्शन y which is equal to f of x, del x is a small increment as a small change in the variable x. The del y is a small increment in the variable y. Therefore limit del x tends to 0 del y upon del x. याची व्हॅल्यू काय dy by dx. म्हणजेच काय लिमिट del x tends to 0 del y upon del x which is equal to dy by dx. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या चॅप्टरमध्ये आपण 3 थेरम प्रूव्ह करणार आहोत आणि हे 3 थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला गरजेचा आहे. आत्ता तर लागणार नाही, मग आपल्याला पुढे उपयोगी आहे 3 थेरम प्रूव्ह करण्यासाठी. पॉइंटला जसं आपण लेक्चर नंबर 1 मध्ये नाव दिलं होतं पॉइंटला डेरिव्हेटिव्हज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह बघणार आहोत सम स्टँडर्ड फंक्शनचे. म्हणजे याच्यामध्ये आपण क्लास 11 मध्ये जे काही फंक्शन्स आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह बघितले होते ते आपण रिकॉल करूया. आता हे जे 3 टेबल दिलेले, फर्स्ट टेबल वेगळ्या कलरचा आहे, सेकंड वन वेगळ्या कलरचा आहे आणि थर्ड वन वेगवेगळ्या कलरचा आहे. आता जे फॉर्म्युले मी लिहिणार आहे ते आपण एका वेगळ्या फॉर्मॅटनुसार घेतोय जेणेकरून आपल्याला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं सोपं जाणार आहे. आता हे जे फॉर्म्युले आपण मी लिहिणार आहे त्याचे मी 3 ग्रुप केलेले आहे. असे ग्रुप तुम्हाला कुठेही पुस्तकामध्ये दिसणार नाही, पण मी हे ग्रुप करण्याचं कारण असं की जेणेकरून आपले फॉर्म्युले जर मी 3 पार्ट्समध्ये व्यवस्थित डिवाइड केले तर ते तुम्हाला पाठ करणं सोपं जाणार आहे. आता जर फंक्शन दिलं असेल तर फंक्शन आपण एक तर y ह्या लेटरने डिनोट करतो किंवा एफ ऑफ एक्स. आता y या फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आपण y डॅश म्हणजेच येणार आहे dy बाय dx. किंवा एफ ऑफ एक्स दिलं असेल तर आपण घेणार आहे एफ डॅश ऑफ एक्स. हे झालं आपलं डिनोटेशन्स. ओके,
आता सुरुवातीला आपण फॉर्म्युला बघतोय, जर y इज इक्वल टू एक्स हे फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे 1. हे ऑलरेडी आपण 11th मध्ये बघितलंय, पण तरी सुद्धा आपण लक्षात ठेवण्यासाठी परत एकदा बघतो. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि तो येतोय तुमचा 2x. y इज इक्वल टू एक्स क्यूब आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स तो येतोय 3x स्क्वेअर. आता हे फॉर्म्युले नाही, ऑलरेडी हे एक्झाम्पल आहे, पण हे 2-3 एक्झाम्पल घेतलेले आणि याचे आपण एक्झाम्पल ॲज अ पार्ट करून ठेवायचे. हे जे फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून देते फर्स्ट टेबलमध्ये, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आहे, एक्स स्क्वेअरचा 2x आहे, एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर. मग आता प्रत्येक पॉवरसाठी फाइंड करणं डिफिकल्ट जाणार आहे, तर आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज एन एक्स रेज टू एन मायनस 1. हा फॉर्म्युला आहे. y इज इक्वल टू रूट एक्स, जर रूट एक्स फंक्शन दिले असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय 1/2 रूट एक्स, आणि शेवटचा फॉर्म्युला असणार आहे y इज इक्वल टू 1/x. जर तुम्हाला 1/x फंक्शन दिलं असेल तर 1/x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतो, -1/x². ह्या टेबलमध्ये मी एकाच प्रकारचे फॉर्म्युले दिले, आणि ते फॉर्म्युले मी एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेज टू एन, रूट एक्स आणि 1/. हा झाला पहिला टेबल. हा पहिला टेबल किंवा हा फॉर्म्युले लर्न करणे आपल्यासाठी सोपं आहे. सेकंड टेबलमध्ये पण मी परत y म्हणते आणि इकडे मी y डॅश म्हणते, किंवा मग आपण त्याला म्हणू dy/dx. आता सेकंड टेबलमध्ये मी फॉर्म्युले लिहिणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. जर y विच इज इक्वल टू साइन एक्स दिला असेल तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आहे कॉस एक्स. y इज इक्वल टू कॉस एक्स दिलेला असेल तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. त्यानंतर y इज इक्वल टू टॅन एक्स, जर टॅन एक्स फंक्शन दिलेला असेल तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि तो येणार आहे सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर y इज इक्वल टू कॉट एक्स दिलेला असेल तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. y विच इज इक्वल टू सेक एक्स जर दिलेला असेल तर सेक एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला बघायचा, आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि लास्ट वन तुमचं फंक्शन आहे कोसेक एक्स. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण बघतोय, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. अशा प्रकारे टेबल नंबर सेकंडमध्ये जे फॉर्म्युले दिलेले ते तुम्हाला पाठ करायचे, आणि ते सोपे लर्न करण्यासाठी. सिमिलरली टेबल नंबर थर्डमध्ये y डॅश आपण y म्हणून ई रेज टू एक्स, जर ई रेज टू एक्स दिला असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे ई रेज टू एक्स. जर y विच इज इक्वल टू ए रेज टू एक्स दिलेला असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा ए आहे तुमचा ए, तो येतोय ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. जर तुम्हाला y इज इक्वल टू लॉग एक्स फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपला येणार आहे 1/x. त्यानंतर लॉग ऑफ एक्स टू द बेस ए त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह येतोय आपला 1/x इंटू लॉग ए. y विच इज इक्वल टू ई रेज टू 2x. आता ई रेज टू 2x हे एक्झाम्पल आहे, पण तरी सुद्धा आपण बघू. ई रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2 ई रेज टू 2x. आता हा जो डेरिव्हेटिव्ह हा लिहिलाय मी शेवटचा एक्झाम्पल, ते डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन असणार आहे, पण तरी सुद्धा बघू पुढे कसं होतंय. मग अशा प्रकारे हे जे फॉर्म्युले आहे आपण त्याला डिवाइड का केलंय, पहिल्या याच्यामध्ये आपण फक्त सगळे एक्सचे फॉर्म्युले घेतले, दुसऱ्या याच्यात ट्रिग्नोमेट्रिक आणि बाकी एक्सपोनेन्शियल आणि लॉगरिथम.
अशा प्रकारे आपण फॉर्म्युले आपल्या अंडरस्टँडिंगसाठी 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आणि तेच फॉर्म्युले मी इथं असं फॉर्म्युल्याच्या पेज थ्रू तुम्हाला लिहून दाखवलेले आहे. आता फर्स्ट पार्टमध्ये एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय 1, एक्स स्क्वेअरचा 2x, एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर, एक्स रेश टू एनचा n, एक्स रेश टू n मायनस 1. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स, 1/xचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x. साइन एक्स आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, ए रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेश टू एक्स आहे, ए रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेश टू एक्स लॉग ए, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, लॉग ऑफ एक्स टू द बेस ए चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x इंटू लॉग ए, ए रेश टू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 e रेश टू 2x. अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन बघितलेले. त्यानंतर आपण बघणार आहोत रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशनचे काही रूल्स आहेत. जसं आपण अल्जेब्रा म्हणतो की अल्जेब्रा हा जर आपण वर्ड यूज केला तर आपली डेफिनेशन आहे द सब्जेक्ट्स दॅट परफॉर्म ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 4 ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला आपण ॲज अ अल्जेब्रा म्हणतो. तर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला सिंगल फंक्शन दिलेलं नसणार आहे. 2 फंक्शनचे ॲडिशन असू शकते, मल्टिप्लिकेशन असू शकते किंवा डिव्हिजन असू शकते. जर सिम्पली फंक्शन दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फंक्शन दिलं आहे वाय, तर तुम्हाला माहिती वायचा डेरिव्हेटिव्ह येतो dy/dx किंवा त्याला तुम्ही डिनोट करता y डॅशने. पण प्रत्येक वेळेस सिंपल डेरिव्हेटिव्ह भेटणार नाही. जर तुम्हाला 2 फंक्शनची ॲडिशन दिली असेल y विच इज इक्वल टू u प्लस v, तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy/dx विच इज इक्वल टू ॲडिशन आहे तर ॲडिशनमध्ये u चा डेरिव्हेटिव्ह घ्या प्लस ॲडिशन त्यानंतर v चा डेरिव्हेटिव्ह. सेम तोच फॉर्म्युला तुमचा कशासाठी येणार आहे जर 2 फंक्शनची सबट्रॅक्शन असेल तर काय फॉर्म्युला लिहिता dy/dx विच इज इक्वल टू सबट्रॅक्शन पण काय होणार सेपरेट होणार आहे विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह du/dx मायनस dv/dx. ओके, हे झालं ॲडिशन, सबट्रॅक्शन. तुमचं पुढचं ऑपरेशन असणार आहे मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही एक तर u इंटू व्ही घ्या किंवा तुम्हाला जर u इंटू व्ही घ्यायचं नसेल तर जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये फर्स्ट फंक्शनला नाव द्या नंबर 1, सेकंड फंक्शनला नाव द्या नंबर 2. आता मल्टिप्लिकेशनचा रूल जो मी काही लिहिते तो थोडा वेगळा आहे. आता बघू काय रूल आहे dy/dx विच इज इक्वल टू मल्टिप्लिकेशनमध्ये काय फर्स्ट आणि सेकंड फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. मल्टिप्लिकेशनसाठी आपला रूल आहे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजेच काय मल्टिप्लिकेशनमध्ये जर 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता. शेवटचा 5 नंबरचा रूल जर 2 फंक्शनची डिव्हिजन दिली असेल u/v तर त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्हचा रूल आपल्याला बघायचा आहे dy/dx विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. फॉर्म्युला लिहिताना मी कसा लिहिते बघा u/v, व्ही डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर वरती व्ही आलाय म्हणजे काय du/dx मायनस u चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय म्हणजे इथे येणार आहे u इंटू dv/dx. अशा प्रकारे डिव्हिजनचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि शेवटचा फॉर्म्युला y विच इज इक्वल टू k इंटू u. के तुमचा एखादा स्केलर असणार आहे, फंक्शन नाही एखादा नंबर असेल, व्हेरिएबल असेल तर तुमचा dy/dx चा फॉर्म्युला कसा येतोय जो काही स्केलर आहे तो आउटसाइड घ्या, के कॉन्स्टंट नंबर असेल, व्हेरिएबल नसणार आहे, कॉन्स्टंट असेल किंवा एखादा अल्फाबेट लेटर्स असेल तर ते बाहेर येईल आणि u चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे विथ रिस्पेक्ट टू x. अशा प्रकारे आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले बघितले. चला तर मग बघूया रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. ओके, काय दिलंय इफ u अँड v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. जर u आणि v हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे x व्हेरिएबलचे आणि जर y हे इन टर्म्स ऑफ ॲडिशन ऑफ 2 फंक्शन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ 2 फंक्शन दिलेलं असेल तर काय होतोय त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन और विथ रिस्पेक्ट टू सबट्रॅक्शन ते सेपरेट होत आहे. फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्यानंतर साइन आणि सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. जर 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलं असेल u इंटू व्हीचं तर मल्टिप्लिकेशनचा रूल आपण जसा बघितला तसा u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u किंवा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. अशा प्रकारे
जर दोन फंक्शनची डिव्हिजन दिली असेल u अपॉन v आणि डिनॉमिनेटर कायम नॉन झिरो पाहिजे, तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे दोन फंक्शनचा. जर डिव्हिजन असेल तर v स्क्वेअर v du बाय dx मायनस u dv बाय dx. कसं लक्षात ठेवलं, v स्क्वेअर v du बाय dx मायनस u dv बाय dx. जर y विच इज इक्वल टू k इंटू u आणि k तुमचा एखादा स्केलर असेल, नंबर असेल किंवा एखादा अल्फाबेट लेटर असेल तर dy बाय dx त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, स्केलर आउटसाइड आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन. स्केलर बाहेर येईल आणि त्या पर्टिक्युलर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघायचा आहे आणि आपला ह्या चॅप्टरचा पहिला पॉइंट आहे, त्यामुळे हा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये जो काही डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आहे त्याला आपण दुसरं नाव दिलंय फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. फंक्शन ऑफ अनदर फंक्शन किंवा कंपोजिट फंक्शन. आता हा जो डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आपल्याला दिलेला आहे, या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये स्टेट बोर्डच्या पेपरमध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी, सॉरी 5 मार्क्ससाठी क्वेश्चन नाही, 4 मार्क्ससाठी हा थेरम विचारला जातो. या चॅप्टरमध्ये टोटल 3 थेरम, 3 थेरम पैकी कोणताही एक थेरम तुम्हाला पेपरला विचारला जातो. आता फक्त आपण या थेरमचं स्टेटमेंट लिहिलंय, स्टेटमेंट वगैरे आपण बघणार नाही, फक्त कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, कंपोजिट फंक्शनचा काय रूल आहे किंवा ते कसं अप्लाय करतं आणि आपल्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करताना त्याचा काय यूज होणार आहे हे आपल्याला बघायचं. कंपोजिट फंक्शनचंच आता आपण दुसरं नाव बघितलं काय, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, किंवा आपण त्याला म्हणणार आहोत कंपोजिट फंक्शन म्हणजेच काय, विच इज कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन 2 फंक्शन. 2 पेक्षा जास्त फंक्शनचं कॉम्बिनेशन, मोर दॅन 2 फंक्शन. कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन 2 फंक्शन म्हणजे असं फंक्शन जे 2 पेक्षा जास्त फंक्शनने मिळून तयार होतं, त्या फंक्शनला आपण कॉम्पोजिशन फंक्शन म्हणणार आहोत. आणि ह्या कॉम्पोजिट फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर y विच इज इक्वल टू साइन एक्स, साइन एक्स हे सिंपल फंक्शन आहे आणि जर आपण याला y म्हणण्याऐवजी दुसऱ्या लेटरने नाव डिनोट करू, f of x which is equal to 2x and g of x which is equal to sin x हे फंक्शन दिलं असेल तर आपल्याला f कंपोजिट g ते आपण डिनोट करणार आहे f सर्कल g of x. त्याची डेफिनेशन काय, f of g of x, f as it is g of x काय तुमचं sin x. फंक्शन चेंज करून घेते, सॉरी आपण फंक्शन थोडं बदलून घेऊ. कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शन ऑफ अनदर फंक्शन किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 or more फंक्शन. जर आपण एखादं फंक्शन घेतलं त्याला आपण नाव देऊ y आणि y जर फंक्शन आपलं आहे साइन ऑफ 2x + 5. आता हे फंक्शन दिसताना आपल्याला एकच फंक्शन दिसतंय, पण हे फंक्शन कसं तयार झालं हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. f of x म्हणून आपला साइन x, g of x म्हणून आपण 2x + 5. आता कंपोजिट फंक्शन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनचं कंपोजिशन. आता f आणि g 2 फंक्शन आहे, f o g of x ही डेफिनेशन झाली कंपोजिट फंक्शनची आणि त्याला आपण राईट करणार आहोत f of g of x. f as it is g of x ची व्हॅल्यू टाका, काय आली 2x + 5. ओके, g of x फंक्शन आपल्याला काय सांगतं, x असेल तर x कुठं जाणार आहे 2x + 5 ला. f of x फंक्शन काय सांगतं, x कुठं असणार आहे, x कुठं जाणार आहे sin x ला. आता x च्या जागी काय 2x + 5 म्हणजे x कुठं जाईल sin of 2x + 5 म्हणजे हे जे तुमचं फंक्शन आहे sin of 2x + 5 हे फॉर्म होण्यासाठी तुम्हाला 2 फंक्शनची गरज पडली, स्टँडर्ड फंक्शनची. कोणकोणत्या, sin x ची आणि 2x + 5 ची. म्हणजेच काय, y विच इज इक्वल टू साइन ऑफ 2x + 5 हे कंपोजिशन ऑफ 2 फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून त्याला आपण नाव दिलंय कंपोजिट फंक्शन किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. आता या कंपोजिट फंक्शनसाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचं. फॉर एक्झाम्पल, जर आपण फंक्शन घेतलं x⁻n आणि तुम्हाला सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह माहिती आहे x⁻n चा काय आहे n x⁻n - 1. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय आपण,
हा जो पॉवर n त्याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स तो 1 आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेश टू n विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला n एक्स रेश टू n मायनस 1. म्हणजे इथून मागचे जे आपण स्टँडर्ड फॉर्म्युले बघितले ते सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले होते. आता आपल्याला कंपोजिट फंक्शनसाठी फॉर्म्युले बघायचे, म्हणजेच आपल्याला फॉर्म्युले बघायचे फंक्शन ऑफ अनदर फंक्शनसाठी किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर फंक्शनसाठी आपल्याला फॉर्म्युले बघायचे. मग आता इथं आपण म्हणू y, इथं म्हणणार आहोत आपण y डॅश. आता परत मी हा झाला माझा पहिला टेबल, हा झाला माझा सेकंड टेबल. बुकमध्ये तुम्हाला टेबल दिलेले नाही, पण आपण टेबल याच्यासाठी करतोय की जेणेकरून माझे फॉर्म्युले लर्न करणं मला सोपं जाणार आहे. इथं आला y, इथं आला y डॅश. आता याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला बघायचा आपल्याला कंपोजिशन फंक्शनचा. पहिले फंक्शन आहे f ऑफ x टू द पॉवर n, y विच इज इक्वल टू f ऑफ x टू द पॉवर n. आता काय दिलेलं आहे, फंक्शनचा nth पॉवर दिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह माहिती आहे x रेश टू n चा. म्हणजे जर मला फक्त या सिम्पली पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतं, डेरिव्हेटिव्ह काय n इंटू एक्स रेश टू n मायनस 1. म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1. ओके, आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतलाय, फक्त n चा. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय का नाही. कंपोजिट फंक्शन मध्ये आपण पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला, पण मिडल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण साईज यूज करणार आहे मल्टिप्लिकेशनचं. इंटू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय माहिती आहे, f डॅश ऑफ x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये पहिल्यांदा जे काही आउटसाइडचं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार, मल्टिप्लाय बाय जे काही इनसाइडचं फंक्शन असणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार. म्हणजे आपण इन्सर्ट करताना आउटसाइड पासून इनसाइड कडे येतो. आता सेकंड फंक्शन घेऊ आपण रूट ऑफ f ऑफ x. आता ह्या फंक्शन मध्ये आउटसाइडचं फंक्शन आहे स्क्वेअर रूट आणि इनसाइडचं फंक्शन आहे f ऑफ x. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1/2 रूट x, पण एक्सच्या जागी काय f ऑफ x. आता डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्ही कशाचा घेतलाय, फक्त रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. म्हणजे तुमचं रूट निघून जाईल, कोण शिल्लक राहील f ऑफ x. मल्टिप्लाय बाय f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा f डॅश ऑफ x. त्यानंतर 1/f ऑफ x टू द पॉवर n याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता यालाच आपण कसं लिहू शकतोय, f ऑफ x टू द पॉवर मायनस n. म्हणजे हा फॉर्मॅट कशाचा टर्म्स मध्ये आला, x रेश टू n. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय मायनस n इंटू f ऑफ x टू द पॉवर x रेश टू n चा डेरिव्हेटिव्ह काय n x रेश टू n मायनस 1 इंटू मायनस n पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला मल्टिप्लाय बाय f डॅश ऑफ x. 1 2 3 पहिल्या टेबलमध्ये फक्त आपले एवढे 3 फॉर्म्युले होते, ते 3 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. आता सेकंड टेबलमध्ये आपण घेतोय e रेश टू f ऑफ x. e रेश टू x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे काय, e रेश टू x म्हणजेच काय आला डेरिव्हेटिव्ह e रेश टू f ऑफ x. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, सिम्पली e चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. त्याच्या पॉवरचा घेतलाय का नाही, पॉवरला काय फंक्शन आहे f ऑफ x म्हणजेच मल्टिप्लाय बाय काय f डॅश ऑफ x. त्यानंतर कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे a रेश टू f ऑफ x. तुम्हाला सगळ्यांना a रेश टू x चा डेरिव्हेटिव्ह माहिती काय, a रेश टू x लॉग a. डोक्यावर काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला a टू द पॉवर x चा. f ऑफ x चा घेतलाय का नाही, म्हणजे मल्टिप्लाय बाय काय म्हणता f डॅश ऑफ x. ओके, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमचा लॉग ऑफ f ऑफ x. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. म्हणजे लॉग ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आला 1/f ऑफ x. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, या लॉगचा. आउटसाइडचा डेरिव्हेटिव्ह झाला मल्टिप्लाय बाय इनसाइड फंक्शन आहे f ऑफ x, त्याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. त्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह बघतोय लॉग ऑफ f ऑफ x टू द बेस a आणि लॉग ऑफ x टू द बेस a चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x इंटू लॉग a. म्हणजे काय आलं 1/f ऑफ x इंटू लॉग a. कशाचा डेरिव्हेटिव्ह झालाय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह झालाय. फक्त इनसाइड फंक्शन आहे f ऑफ x, त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला f डॅश ऑफ x. म्हणजे फर्स्ट टेबलमध्ये 3 फॉर्म्युले होते, सेकंड टेबलमध्ये तुमचे 4 फॉर्म्युले होते. आपण 1 3 आणि 4 फॉर्म्युले पाठ करणार आहोत. आता बघू टेबलमध्ये बरोबर तेच फॉर्म्युले आहे का जे आपण बघितले ते. ओके, f ऑफ x टू द पॉवर n ही फंक्शन दिलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय आपला n इंटू f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1 मल्टिप्लाय बाय f डॅश ऑफ x बरोबर. सेकंड आहे y विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x. स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह बघायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ
स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स काय एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स काय होतं डेरिव्हेटिव्ह हा फक्त हा मल्टिप्लिकेशन मध्ये इथं होतं ते त्यांनी डायरेक्ट न्यूमरेटरला घेतलं मग सेम एफ डॅश ऑफ एक्स आपण 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स त्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह बघतोय थर्ड नंबरचा आणि थर्ड नंबरमध्ये काय दिलेलं आहे आपलं 1 अपॉन एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन त्याचा डेरिव्हेटिव्ह येतोय मायनस एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन प्लस 1 मग सेम तेच आहे हो फक्त मायनस एन मायनस 1 जो होता तो त्यांनी काय केलाय खाली घेतलाय आपण खाली नव्हता घेतला ठीक आहे त्यांनी इन टर्म्स ऑफ ॲज अ स्टँडर्ड फॉर्म्युला राईट केला अशा प्रकारे आपले जो काही फर्स्ट टेबल होता त्याचे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचे फॉर्म्युले पार्ट झाले आता पुढे y which is equal to e raised to f of x डेरिव्हेटिव्ह काय येतोय e raised to f of x into f dash of x a raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह काय a raised to f of x into log a into f dash of x बरोबर आहे log of f of x चा डेरिव्हेटिव्ह बघू काय 1 upon f of x into f dash of x बरोबर आहे log of f of x to the base आहे काय डेरिव्हेटिव्ह आहे 1 upon f of x into log a into f dash of x अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन मध्ये फर्स्ट टेबल लर्न केला आहे सेकंड टेबल लर्न केला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे थर्ड वनचं आता थर्ड वन मध्ये हे जे डेरिव्हेटिव्ह दिलेले आहे आपल्याला आता ते आपण डायरेक्ट बघूया काय दिलंय तुम्हाला साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय फंक्शन आहे y which is equal to sin of f of x आपल्याला फंक्शन दिलंय त्यांनी y which is equal to sin of f of x एक मिनिट ओके ठीक आहे आपल्याला त्यांनी फंक्शन दिलंय y which is equal to sin of f of x मग पहिल्यांदा आउटसाइडचं फंक्शन साइन आहे मग साइन ऑफ f of x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे आपला cos of f of x मल्टिप्लाय बाय इनसाइडचं फंक्शन f of x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला f dash of x बरोबर आहे सेकंड फॉर्म्युला बघू y which is equal to cos of f of x cos हे आउटसाइडचं फंक्शन आहे इनसाइडचं फंक्शन f of x cos चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस साइन ऑफ f of x मायनस साइन ऑफ f of x मल्टिप्लाय बाय इनसाइडचं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला f dash of x थर्ड नंबरचं फंक्शन आहे tan of f of x tan आउटसाइडचं फंक्शन f of x इनसाइडचं tan चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे sec स्क्वेअर f of x tan चा डेरिव्हेटिव्ह घेतला मल्टिप्लाय बाय इनसाइडचं फंक्शन f dash of x चा डेरिव्हेटिव्ह त्यानंतर आहे cot of f of x म्हणजे cot चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस cosec स्क्वेअर ऑफ f of x इंटू इनसाइडच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f dash of x जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी फॉर्म्युले तेच आहे फक्त जे काही इनसाइडचं फंक्शन आहे मल्टिप्लाय बाय आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो इनसाइड फंक्शनचा सेक ऑफ f of x चा डेरिव्हेटिव्ह येतोय सेक ऑफ f of x इंटू टॅन ऑफ f of x इंटू इनसाइडच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतोय f dash of x लास्ट वन y which is equal to cosec f of x आणि cosec of f of x चा डेरिव्हेटिव्ह येतोय मायनस cosec f of x इंटू cot of f of x इंटू इनसाइड फंक्शन f dash of x अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्हज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन बघितले आणि आपण हे जे सगळे फॉर्म्युले आहेत ते सगळे एका पेजवर लिहून काढूया जेणेकरून आपल्याला एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही